नमस्कार आणि द डीप डाईव्हमध्ये स्वागत. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो मला वाटतं आपल्या सगळ्यांच्या आयुष्याचा एक भाग आहे, आत्मशिस्त. अगदी. आपल्याकडे मास्टरिंग द सेल्फ डिसिप्लिन माइंडसेट या पुस्तकातले काही खूप महत्वाचे अंश आहेत आणि खरं सांगायचं तर या विषयावर बोलणं खूप सोपं आहे, पण ते प्रत्यक्षात आणणं हो, तीच तर खरी गंमत आहे. तेच तर खरं आव्हान आहे. म्हणजे आपल्याला काय करायला हवं हे माहीत असूनही आपण ते करत का नाही, ही जी जाणणे आणि करणे यातली दरी आहे ती आज आपण भरून काढायचा प्रयत्न करणार आहोत. आणि ही दरी खरंच खूप मोठी आहे. आपण सगळेच यात कधी ना कधी अडकतो. म्हणजे बघा, सकाळी लवकर उठण्याचे फायदे, व्यायाम करण्याचं महत्त्व, हो, किंवा वेळेवर कामं पूर्ण करण्याचे फायदे, हे आपल्याला कोणी शिकवायची गरज नाहीये. अजिबात नाही. हे सगळं आपल्याला माहीत आहे. तरीही अलार्म वाजल्यावर ते स्नूज बटन दाबण्याचा मोह आवरत नाही. ह्या पुस्तकातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मला वाटतो तो हा आहे की ही लढाई इच्छाशक्तीची कमी आणि आपल्या मेंदूच्या चुकीच्या प्रोग्रॅमिंगची जास्त आहे. बरोबर. आणि याच मुद्द्यापासून सुरुवात करूया. शिस्तीची नेमकी व्याख्या काय? हे पुस्तक एक खूप वेगळा दृष्टिकोन देतं. ते म्हणतं की शिस्त म्हणजे स्वतःला शिक्षा करणं किंवा छळणं नाही. मला वाटतं आपण बरेच जण शिस्तीकडे असंच बघतो, म्हणजे काहीतरी कठीण, त्रासदायक गोष्ट. पण हाच स्रोत म्हणतो की शिस्त म्हणजे मोठ्या ध्येयासाठी छोट्या, तात्पुरत्या सुखांचा त्याग करण्याची निवड. निवड हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. हो, ही शिक्षा नाही, ही एक निवड आहे. आणि यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे शिस्त एका स्नायूसारखी आहे. म्हणजे तुम्ही जितका वापर कराल तितकी ती मजबूत होत जाते. आणि हा जो शिक्षा विरुद्ध निवड हा बदल आहे ना, हो, तो मानसिकतेतला बदल खूप मोठा आहे. म्हणजे मला रात्री उशिरापर्यंत वेब सिरीज बघता येणार नाही असं म्हणून स्वतःला शिक्षा देण्याऐवजी मी सकाळी उत्साही आणि ताजतवान उठण्याची निवड करत आहे, हा दृष्टिकोन ठेवणं. बरोबर. परिणाम एकच आहे, पण त्यामागची भावना पूर्णपणे बदलते. बरोबर. पहिल्या वाक्यात एक अभाव आहे आणि दुसऱ्यात एका चांगल्या भविष्याची निवड आहे. पण प्रश्न तोच राहतो, ही निवड करणं आजच्या काळात इतकं अवघड का झालंय? बोलायला खूप छान वाटतं हे सगळं, पण हो ना, रात्री हातात रिमोट असतो तेव्हा सकाळी ताजतवानं उठण्याचा विचार कुठल्या कुठे जातो? याचं उत्तर हे पुस्तक इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन म्हणजे तात्काळ समाधान या संकल्पनेत देतं. ते कसं आहे ना, ही आपल्या मेंदूसाठी एक असम्मित लढाई आहे. अच्छा. विचार करा, एका बाजूला आहे तुमच्या फोटोवर आलेल्या लाईक्समुळे मिळणारा छोटासा तात्काळ डोपामाइनचा डॉस, आणि दुसऱ्या बाजूला आहे कित्येक तासांच्या मेहनतीनंतर पूर्ण होणारा एखादा महत्वाचा प्रोजेक्ट. सोपी निवड आहे. अगदी. आपला मेंदू नैसर्गिकरित्या तो सोपा आणि तात्काळ मिळणारा आनंद निवडतो. तो त्या छोट्या आनंदाचा व्यसनी झाला आहे. शिस्त म्हणजे या नैसर्गिक वायरिंगला जाणीवपूर्वक ओव्हरराईड करण्याची कला. म्हणजे आपलाच मेंदू आपला शत्रू आहे एक प्रकारे. मग या शत्रूशी लढायचं कसं? जर आपली नैसर्गिक प्रवृत्तीच सोप्या गोष्टी निवडण्याची असेल तर मग उपाय काय? हे पुस्तक आपल्याला सुरुवात कुठून करायची हे सांगतं का? हो, नक्कीच. आणि सुरुवात खूप मूलभूत आहे. पुस्तक म्हणतं, दिशेशिवाय शिस्त निरर्थक आहे. म्हणजे जर तुम्हाला कुठे जायचे हेच माहीत नसेल तर तुम्ही त्यासाठी कष्ट का घ्याल? त्यामुळे पहिला आणि सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे एक अत्यंत स्पष्ट आणि भावनिकदृष्ट्या जोडलेलं ध्येय. भावनिकदृष्ट्या जोडलेलं? हो, नुसतं मला फिट व्हायचंय असं ध्येय नाही, तर मला माझ्या मुलांसोबत किंवा नातवंडांसोबत त्यांच्या इतक्याच उत्साहाने धावता खेळता यावं यासाठी फिट व्हायचंय असं ध्येय. बरोबर. ज्यात भावना गुंतलेल्या आहेत. म्हणजे ध्येय फक्त डोक्यात असून चालत नाही, ते हृदयापर्यंत पोहोचलं पाहिजे. अगदी. या पुस्तकात एक खूप सुंदर वाक्य आहे, जेव्हा ध्येय हृदयाशी जोडले जाते तेव्हा शिस्त ही सक्ती वाटत नाही तर तो स्वभाव बनतो. वाव. जेव्हा तुमचं का, वाय खूप प्रबळ असतं तेव्हा कसं, हाव आपोआप सोपं वाटायला लागतं. ते भावनिक ध्येय तुमचं इंजिन बनतं आणि शिस्त त्याचं इंधन. हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे एक मोठं भावनिक ध्येय ठरवलं, पण तिथपर्यंत पोहोचण्याचा रोजचा मार्ग कसा असेल? कारण ध्येय तर दूर असतं, पण रोजच्या छोट्या छोट्या निवडी कशा करायच्या, इथे सवयींचा मुद्दा येतो नाही का? बरोबर. आपण आपल्या आयुष्यातल्या मोठ्या निर्णयांनी नाही तर रोजच्या छोट्या सवयींनी घडतो. हे पुस्तक चक्रवाढ व्याजाचं उदाहरण देतं. ओके. रोज फक्त 20 मिनिटं वाचन करणं किंवा रोज फक्त 15 मिनिटं व्यायाम करणं एका दिवसासाठी खूप क्षुल्लक वाटतं, पण विचार करा वर्षभरात काय होतं. खूप मोठा फरक पडतो.
रोज 20 मिनिट वाचन म्हणजे वर्षाला 120 तासांपेक्षा जास्त वाचन. हे ज्ञान चक्रवाढ व्याजाप्रमाणे वाढतं. शिस्त म्हणजे दुसरं तिसरं काही नसून योग्य सवयींना न चुकता रोजच्या रोज पार पाडणं. हे भिंत बांधण्यासारखं आहे. रोज एक वीट लावताना काही विशेष वाटत नाही, पण वर्षाभरात एक भक्कम भिंत उभी राहते. पण इथेच मला एक अडचण वाटते, ती वीट लावायची इच्छाच होत नाही. त्या दिवसाचं काय करायचं? बरोबर. ज्या दिवशी अजिबात मूड नसतो. यावर पुस्तकात काहीतरी आश्चर्यकारक सांगितलं आहे, अस्वस्थतेला स्वीकारण्याबद्दल. हो, आणि हा या चर्चेतला एक अत्यंत महत्वाचा टप्पा आहे. पुस्तक म्हणतं, यशस्वी लोक त्रासापासून किंवा अस्वस्थतेपासून पळत नाहीत. ते त्याकडे धावताच. अगदी, कारण त्यांना एक सत्य माहीत असतं. विकास हा नेहमी अस्वस्थतेच्या पलीकडेच असतो. आपल्या कम्फर्ट झोनमध्ये राहून कोणीही महान बनत नाही. पण हे म्हणणं सोपं आहे. आपलं संपूर्ण अस्तित्व आरामाच्या शोधात असतं. वेदनेपासून दूर पळण्याची आपली नैसर्गिक प्रवृत्ती आहे. मग याला प्रत्यक्षात कसं सामोरं जायचं? यासाठी मानसिक कणखरपणा लागतो. आपलं मन एका हुशार वकिलासारखं आहे. ते आपल्याला आराम करण्यासाठी, काम टाळण्यासाठी एकापेक्षा एक भारी कारणं देईल. आज खूप थकलो आहे, एक दिवस नाही केलं तर काय फरक पडणार आहे? हो, किंवा सगळ्यात लोकप्रिय, उद्यापासून नक्की सुरू करू. हे पुस्तक सांगतं की शिस्तबद्ध व्यक्ती आपल्या भावनांचा किंवा मूडचा गुलाम नसतो. तो या आतल्या आवाजाचा मालक असतो. अच्छा. तो जाणतो की मूड बदलत राहतो, पण ध्येय स्थिर राहतं. तो त्या वकिलाचं ऐकत नाही, तो न्यायाधीशाची भूमिका बजावतो. ठीक आहे, म्हणजे मनावर नियंत्रण मिळवायचं. पण हेच तर सगळ्यात कठीण काम आहे. या मानसिक लढाईसाठी पुस्तकात काही ठोस शस्त्र दिले आहे का? मला वाटतं ओळख बदलण्याची कल्पना इथेच येते. अगदी. ही या पुस्तकातली सर्वात शक्तिशाली संकल्पना असू शकते. ती म्हणते, शिस्त लावण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा तुमची ओळखच बदला. ओळख बदला म्हणजे? मी व्यायाम करण्याचा प्रयत्न करत आहे असं म्हणण्याऐवजी मी एक निरोगी आणि तंदुरुस्त व्यक्ती आहे असं स्वतःला सांगायला सुरुवात करा. एक मिनिट, हे थोडं विचित्र नाही वाटत? म्हणजे फक्त स्वतःला काहीतरी सांगून फरक कसा पडू शकतो, हे तर स्वतःला फसवण्यासारखं झालं. नाही, हे फसवणं नाही. हे तुमच्या मेंदूला रिप्रोग्रॅम करणं आहे. जेव्हा तुम्ही तुमची ओळख बदलता, तेव्हा तुमचे निर्णय त्या ओळखीशी सुसंगत राहण्यासाठी आपोआप बदलू लागतात. जर तुमची ओळख मी एक निरोगी व्यक्ती आहे अशी असेल, तर पार्टीमध्ये पिझ्झाऐवजी सॅलड निवडणं ही एक लढाई राहत नाही. तो एक नैसर्गिक निर्णय बनतो. कारण एक निरोगी व्यक्ती तेच करेल. बरोबर. तुमचं वागणं तुमच्या ओळखीला सिद्ध करण्याचा प्रयत्न करतं. त्यामुळे आधी ओळख बदला, वागणं आपोआप बदलेल. वा, हे खरंच खूप वेगळा दृष्टिकोन आहे. म्हणजे आधी वागणं बदलून ओळख घडवण्याऐवजी आधी ओळख निश्चित करून वागणं बदलणं. आता या मोठ्या संकल्पनेला दैनंदिन जीवनाशी जोडूया. पुस्तक वेळ, आत्मसन्मान आणि अपयश याबद्दल बोलतं. हे तिन्ही एकमेकांशी कसे जोडलेले आहेत? बरोबर. हे एक शक्तिशाली चक्र आहे. सुरुवात वेळेपासून होते. वेळ हेच खरं धन आहे आणि शिस्तीचा पहिला नियम आहे आपल्या वेळेचं रक्षण करणं. याचा अर्थ फक्त कामाचं नियोजन करणं नाही, तर अनावश्यक गोष्टींना नाही म्हणायला शिकणं. जो व्यक्ती त्याच्या वेळेवर नियंत्रण मिळवतो, तोच त्याच्या आयुष्यावर नियंत्रण मिळवू शकतो. पण गंमत पुढे आहे. जेव्हा तुम्ही वेळेचं नियोजन करता, म्हणजे तुम्ही स्वतःला एक वचन देता की मी पुढचा 1 तास हे महत्वाचं काम करेन, आणि मग आपण ते न करता सोशल मीडियावर स्क्रोलिंग करत बसतो. अगदी. आणि इथेच आत्मसन्मानाचा मुद्दा येतो. प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही स्वतःला दिलेलं वचन मोडता, तेव्हा तुम्ही फक्त वेळ गमावत नाही, तर तुम्ही तुमच्या आत्मसन्मानाला एक छोटासा ताडा देता. हो, तुम्ही स्वतःला एक संदेश देता की माझ्यावर विश्वास नाही. म्हणजे मी जेव्हा स्नूज बटन दाबते, तेव्हा मी फक्त 10 मिनिटं जास्त झोपत नाहीये, तर मी माझ्या आत्मविश्वासाला थोडं कमी करत आहे. अचूक. आणि हे तडे साचत जातात. हळूहळू तुमचा स्वतःवरचा विश्वास सोडून जातो. याउलट जेव्हा तुम्ही स्वतःला दिलेलं छोटंसं वचनही पाळता, तेव्हा तो आत्मसन्मान मजबूत होतो. बरोबर. खरा आत्मविश्वास दुसऱ्यांच्या कौतुकातून नाही, तर स्वतःला दिलेली वचनं पाळण्यातून येतो. शिस्त ही आत्मसन्मानाची मुळं आहेत. आणि याच प्रवासात अपयश येणारच, कारण कोणीही परिपूर्ण नसतं. एक दिवस व्यायाम सुटतो, डाएट मोडतं. हो, आणि मग अपराधी वाटायला लागतं आणि आपण सगळंच सोडून देतो. हीच सर्वात मोठी चूक आहे असं पुस्तक सांगतं. शिस्त म्हणजे कधीही न पडणं नव्हे. शिस्त म्हणजे प्रत्येक वेळी पडल्यावर पुन्हा उठणं.
परफेक्ट असण्याचं नाही, तर सातत्य ठेवण्याचा प्रयत्न करा. एक दिवस चुकला, हरकत नाही. स्वतःला दोष देऊ नका. फक्त एक नियम करा, मी सलग 2 दिवस कधीही चुकणार नाही. सलग 2 दिवस कधीही न चुकणे हा नियम खूप व्यावहारिक वाटतो. तो आपल्याला चुका करण्याची परवानगी देतो, पण नियंत्रणात राहून. अगदी. ही एक छोटीशी सवय तुम्हाला कधीच पूर्णपणे मार्गावरून भरकटू देत नाही. या प्रवासात आपल्याला मदत करणारी आणखी कोणती गोष्ट आहे? मला वाटतं आपलं वातावरण किंवा परिसर यावरही पुस्तकात भर दिला आहे. हो, प्रचंड भर दिला आहे. आपण आपल्या आजूबाजूच्या 5 लोकांची सरासरी असतो, हे आपण ऐकलं असेलच. हो. आपलं वातावरण आपल्या इच्छाशक्तीपेक्षा जास्त शक्तिशाली असू शकतं. जर तुम्हाला निरोगी राहायचं असेल आणि तुमच्या घरात फक्त जंक फूड भरलेलं असेल, तर प्रत्येक वेळी तुम्हाला इच्छाशक्तीचा कस लावावा लागेल. त्यापेक्षा सोपं आहे की घरात जंक फूड आणायचंच नाही. बरोबर. आपलं वातावरणच असं बनवा जे तुम्हाला तुमच्या ध्येयाकडे ढकेल. चांगल्या सवयी सोप्या करा आणि वाईट सवयी कठीण. आणि या सगळ्याचा कळस म्हणजे सातत्याची शक्ती. आपण यावर बोललो, पण महानता ही एका रात्रीत मिळत नाही, हा विचार पुन्हा एकदा अधोरेखित करण्यासारखा आहे. नक्कीच. शिस्तीची खरी जादू लगेच दिसत नाही, ती वेळेसोबत उलगडते. रोज थोडा व्यायाम करून एका आठवड्यात शरीर बदलत नाही, पण 6 महिन्यांनी तुम्ही मागे वळून बघता तेव्हा झालेला बदल आश्चर्यचकित करतो. शिस्त म्हणजे एका मोठ्या दगडावर रोज एक लहान हातोड्याचा घाव घालण्यासारखा आहे. सुरुवातीचे 100 घाव व्यर्थ वाटतात, पण 100 नंतरच्या कुठल्यातरी एका घावावर तो दगड दुभंगतो. आणि तो दगड त्या शेवटच्या घावाने नाही, तर त्या आधीच्या सगळ्या गावांच्या एकत्रित परिणामाने फुटलेला असतो. अचूक. हीच शिस्तीची आणि सातत्याची खरी ताकद आहे. तर आजच्या या चर्चेचा सारांश काढायचा झाल्यास, शिस्त ही कोणतीही जादूची कांडी नाही, ती एक कला आहे, एक कौशल्य आहे, जे आपल्याला विकसित करावं लागतं. हो. ती शिक्षा नाही, तर एका चांगल्या भविष्यासाठी केलेली निवड आहे. या प्रवासात आपल्याला एक स्पष्ट, भावनिक ध्येय हवं, त्या ध्येयापर्यंत पोहोचणाऱ्या छोट्या सवयी हव्यात, अस्वस्थतेला स्वीकारण्याची मानसिकता हवी, आणि मी एक शिस्तबद्ध व्यक्ती आहे ही नवी ओळख हवी. प्रतिभा तुम्हाला शर्यतीत सुरुवात देऊ शकते, पण केवळ शिस्तच तुम्हाला अंतिम रेषेपर्यंत पोहोचवते. आणि जाता जाता श्रोत्यांसाठी एक विचार. या पुस्तकात 2 प्रकारच्या वेदनांची तुलना केली आहे. एक आहे शिस्त पाळताना होणारा त्रास आणि दुसरी आहे काहीही न केल्यामुळे आयुष्याच्या शेवटी होणारा पश्चाताप. विचार करा, या दोन्हीपैकी कोणती वेदना जास्त जड आहे. शिस्तीचा त्रास तात्पुरता असतो, पण पश्चातापाचं ओझं आयुष्यभर सोबत राहतं. आज स्वतःला असं कोणतं एक छोटंसं वचन देता येईल जे पाळून आत्मशिस्तीच्या या स्नायूला तयार करण्याची सुरुवात करता येईल. अगदी छोटं पाऊल, पण आजच.